मातोश्री, काहीही झालं तरी ते आमचे दादासाहेब आहे आणि ते आमच्यावर मायाच करणार. राजे, केव्हा कळणार तुम्हाला? मातोश्री आले, दादासाहेब आले. राजे, दादासाहेबांचा विजय असो. आमचे दादासाहेब. राजे काय बोलताय तुम्ही? चला चला पुढे चला, तुम्ही त्यांना औक्षण करा, पंचारतीने ओवाळा. दादासाहेब आलेत, चला. आपण जर त्यांना दरवाजात दिसलो नाही ना तर त्यांना वाईट वाटेल. चला. राजे, ते तुमचे दादासाहेब म्हणून येत नाहीये. नाही नाही, ते आमचे दादासाहेब म्हणूनच येणार. तुम्हाला तर माहित आहे ना ते आमचे किती लाड करतात, किती माया करतात. तुम्ही चला. राजे, ऐका. आम्ही नाही ऐकणार. आम्हाला त्यांच्या पाठकुळी बसायचंय. तुम्ही आता लहान नाही राहिला, राजे झाला आहात. राजे तुमच्यासाठी, दादासाहेबांसाठी आम्ही बाळ राजेच आहोत. माफ करा आम्हाला, पण आम्ही निघालो. ऐका, तुम्ही आता जायचं नाही. आम्ही निघालो. मातोश्री, असं कसं झालं मातोश्री? कुठे गेले आपले आबासाहेब? सांगा ना, कुठे गेले आपले आबासाहेब? नका रडू, शांत व्हा. कसं शांत हो आम्ही? आम्ही रायगडावर आलो खरं, पण आम्हाला कोण विचारणार? सुनबाई, कशाला घोड्यावरून आलात? कशाला तकलीफ घेतली? मेळ्यातून येत चला असं कोण बोलणार मातोश्री? आम्हाला आशीर्वाद कोण देणार? सौभाग्यवती बाबा, वज्रचुडे पंडित बा, असं कोण बोलणार मातोश्री? मातोश्रीबाई, मातोश्रीबाई, तुम्ही तरी सांगा, कुठे दडवून ठेवलंय आमच्या आबांना? सांगा ना आम्हाला मातोश्रीबाई. निसा, शांत व्हा. मातोश्री, मातोश्री, मातोश्री. शांत व्हा. असं दारात रडू नका, शांत व्हा. तुमचे आजोबा देवाला भेटायला गेले. सुनबाई, शंभू बाळ दिसत नाहीत. आम्हाला म्हणाले तुम्ही पुढे चला, आम्ही येतो. पण कुठे गेले दादासाहेब? कुठे गेले असतील? आम्हाला तसं काही बोलले नाही मातोश्री. अरे चला, बिगी बिगी चला, उगाच चुकामुक व्हाया ना ग. पिलाजीराव,
राम 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 सरनोबत. किती दिवसांनी भेट झाली. तर हा? हिराजीराव हा? लय मोठा पराक्रम गाजीवलात तुम्ही. अक्षी शिर्के घराण्याला शोभणारा. नाहीतर तो माल सावंत काय ऐकला नसता, मागा हटलाच नसता. नाही नाही म्हणता 1 महिनाभर तर त्याने गड लढवलाच असता. तर पण तुम्ही तर त्याचा पार राक्षस उतरवलात किंवा म्हणजे झालं असं की तशी संधी मिळाली. संधी मिळाली आणि तुम्ही त्याचं सोनं केलं बघा. माल सावंत भांडवलकर फार दुरळात उडवला त्यांचा. नाहीतर युवराजांचं रायगडावर येणं फार अवघड झालं असतं बरं का. जबाबदारी पार पाडलीत तुम्ही. होय तर अहो जबाबदारी पार पाडायलाच पाहिजे. होय. हा. पण एक सांगू का तुम्हाला पिलाजीराव, हं. जावयासाठी न लढला असता तर कदाचित हारला असता. पण युवराजांसाठी लढलात म्हणून जीत झाली तुमची. धन्य धन्य आहे तुमची. अहो शिर्क्यांची निष्ठा, शिर्क्यांचं इमान रायगडाच्या पायरीशी झुंजलं म्हणून स्वराज्याचा भावी राजा रायगडाची पायरी चढू शकला. नाही नाही असं काय नाही. पण आपण आपली निष्ठा ढळू द्यायची नाही. हे बी खरं. हा. बरं असं लग बघिनं आता चाललाय कुठं? म्हणजे अहो अहो युवराज तर तिकडे येणार आहेत ना हो, दरवाजावर. दरवाजावर? हा. दरवाजाचं मला काय ठाव नाही. पण शंभूराज पहिल्या जुट जगदीश्वराचं दर्शन घेणार आणि मग सिंहासनाच्या देवाचं. असं होय? होय. म्हणजे आल्या आल्या पहिल्यांदा रावळात जाणार आणि मग सिंहासनाच्या देवाचं दर्शन घेणार. होय. आणि मग दरबारात. असं होय. बरं मी चाललोय दरबारात, तुम्ही येत आहे का? अहो चला की. चला. चला. रायप्पा, हे युवराज तेच सांगायला आलो. आणि तिकडं जिकडं महाराजांनी आगीन टाक दिला तिकडे गेलेत. तिकडे वय पण सगळे म्हणत होते जगदीश्वराचं दर्शन घेऊन सिंहासनाकडे येतील म्हणून. ते त्यांच्या देवाकडे गेले. आपण घेऊन येऊया दादासाहेबांना, तुम्हाला भेटायचंय त्यांना. नको, त्यांची शांतता ढळायला नको. आम्ही बघतो. तुम्ही सोनबाईंना नीट आत घ्या. आम्ही शंभूराजांना घेऊन येतो. मातोश्री सोडा ना हो, जाऊ द्या ना. राजे, जायचं नाही. मातोश्री राजे आहात, राजासारखं राहावं. बाजार बुणग्याच्या कळेनं राहू नका. कसं वाटेल दादासाहेबांना त्यांना सामोरे गेलो नाही तर? काय करणार आहात जाऊन? हा सांगा. त्यांच्या अंगावर उडणाऱ्या गुलालात माखून जाल, हे चालणार नाही. आम्ही लांब उभं राहून बघू. जाऊ द्या ना, आम्ही विनंती करतोय. नाही म्हणजे नाही. शांतपणे इथे बसून राहा. आबासाहेब, एकदा भेट व्हायला हवी होती. का डापललं गेलं आम्हाला? तुम्हाला शेवटचं बघू सुद्धा शकलो नाही आम्ही. करणाऱ्यांनी तरी असं का करावं आबासाहेब? जन्मदात्याऐवजी त्याची राख नजरेस पडावी
एवढे दुर्दैवी असावं आम्ही. मातोश्री, मातोश्री. शंभू बाळ, उठा शंभू बाळ. नाही मातोश्री, आम्ही नाही पाहू शकत तुमच्याकडे. पाहावं लागेल तुम्हाला. मातोश्री, तुम्हाला कुंकुवाशिवाय पाहणं, पांढऱ्या वस्त्रात पाहणं, एवढं धैर्य नाही हो आमच्याकडं. आता धैर्य नाही, बळ नाही, हे शब्द उच्चारू नयेत. तुम्ही जिथे बसला आहात तिथे तुमची उठा. तुम्हाला औक्षण करायचंय, कुंकुम तिलक लावायचंय. मातोश्री, तिलक करायचं असेल तर या राखीनेच करावं. या मौल्यवान तुमच्यासाठी काहीच नाही. शंभूराजे, सावरा स्वतःला. तुम्ही महाराजांच्या राखेजवळ नाही, चैतन्याजवळ उभे आहात. मातोश्री, भान ठेवा. तुम्हाला राज्य सलामत ठेवायचंय. रायगडाचे अश्रू पुसायचे. रयत दुःखाने दबली आहे, तिच्या पाठीवरून मायेचा हात फिरवायचाय. चला. मातोश्री, आमचं सर्वस्व हरवलं हो. तुमचं सर्वस्व हरवलं आणि आमचं महाराज गेले त्या दिवशी पौर्णिमेचा दिवस होता. आमचा चंद्र कोणी चोरून नेला. भर पौर्णिमेच्या दिवशी. शंभूराजे, अहो, आभाळात आता चंद्रच नाही, कुठे शोधणार. आणि रायगडावर लिंबोणीच्या झाडावर एक पान शिल्लक राहिलं नाही हो. चंद्र लपलाय हे सांगायला तरी कुठे जावं. आता लपणंही नाही आणि उगवणंही नाही. सगळीकडे काळोखी. मातोश्री, शंभूराजे, आता कठोर पावलं उचलायला हवी. महाराजांच्या राखेजवळ आहात. या राखेतूनच तुम्हाला उठायचंय. आगीचे पंख लेऊन भरारी मारायची. आता भावनिक होऊ नका. चोख व्यवस्था लावा. गड तुमची वाट बघतोय. चला.
महाराजे, माफ करा मातोश्री. महाराजे, ते तुमचे दादासाहेब नाहीये, तुम्हाला अटक करतील ते. महाराजे, महाराजे थांबा. महाराजे, महाराजे अहो ऐका तरी. महाराजे, दादासाहेब, ते तुमचे दादासाहेब नाहीये, तुम्हाला अटक करतील ते. का थांबले दारातच? पण दादासाहेबांना पाहून थांबणाऱ्यातले नाहीत ते. यायचं तर आहे, पण यावं कसं असा विचार बाळबुद्धी पडला असेल. नहीं, ऐसा कुछ नहीं है. बऱ्याच वर्षानं पाहतायत म्हणून थांबले असतील.